गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. क्रांतीवीर व्ही.एन. नाईक महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन. नाशिक येथील क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रसेवा दल नाशिक महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्ताने नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ज्येष्ठ समुपदेशक पुष्पाताई चोपडे यांचे शोध सह जीवन तंत्राचा या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात श्री शिक्षणाच्या प्रत्येत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना पुष्पाताई चोपडे म्हणाल्या की आपल्या सुखी संसारासाठी व उज्ज्वल जीवनासाठी पती पत्नींनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे. लग्नाच्या बाबतीत अनेकांचे समज गैरसमज आहे, यासाठी वास्तवाला समजून घेतले पाहिजे. विविध उदाहरणे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून उपस्थितांना कार्यक्रमात खिळवून ठेवून चोपडे यांनी कार्यक्रमात रंगत आणली होती. उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापिका यांना विविध छोट्या छोट्या खेळाच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी करून त्यांना नवीन प्रेरणा देण्याचे काम चोपडे यांनी केले. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे विद्यार्थिनी बरोबर विद्यार्थ्यांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते. तसेच पुरुष प्राध्यापक व पुरुष कर्मचारी यांनीही कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आलं होतं. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप म्हणाले की भारतीय संविधानाने खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता राहावी यासाठी मोठे योगदान दिलेले. स्त्रियांच्या समाजात वावरताना मान सन्मान राखला पाहिजे, तसंच त्यांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली आहे. कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, राष्ट्रसेवा दलाचे वसंत एकबोटे व त्यांचे सहकारी तसेच प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी महिलांविषयी आदर व्यक्त करणारे शब्द असणाऱ्या संविधानाची उपस्थितांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर रुपाली सानप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर पौर्णिमा बोडके, प्राध्यापिका डॉक्टर नंदादेवी बोरसे, प्राध्यापिका डॉक्टर आशाली खारके, प्राध्यापिका डॉक्टर संध्या सोनकांबळे, डॉक्टर रुपाली सानप, गिरीश भोर, योगेश खरात यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग परिश्रम घेतले. संविधान जागरण अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त मी अशी शपथ घेतो की मी महिलांचा माणूस म्हणून सन्मान करेन. मी संविधानाने दिलेल्या स्त्री पुरुष समानतेच्या मूल्यांचे पालन करेन. ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक. मराठी न्यूज अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.